दर व्हिडिओमध्ये आम्ही केलेला प्रवास व मजा मस्ती दाखवली आहे। हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे। आम्ही ज्या ठिकाणी भेट दिली आहे त्या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये वातावरण व परिसर बदलतो, या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे। आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो। या व्हिडिओ मार्फत कुठल्याही धर्माचा अवमान करणे हा आमचा हेतू नाही। तसेच या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा नाही। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। हरिद्वारवरून केदारनाथ आम्ही या ट्रॅव्हलने जात आहोत। यांनी 33,000 रुपये घेतलेले आहेत आणि 5 दिवसासाठी आपल्यासोबतच आहेत। पाहू इथून पुढं काय होतं। चाय मटका चाय 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर जेवणासाठी गाडी थांबवत आहोत आणि इकडचं वातावरण खूपच वेगळं आहे। आता इथं डोंगरी भाग लागलेला आहे। आज आम्ही केदारनाथला हरिद्वार इथून निघालेलो आहोत। सध्या आम्ही रस्त्यामध्ये नाश्ता चहासाठी थांबलेलो आहोत। जय केदार बाबा। सो मेनी hotels are there. इधर स्पेशली मैगी बहुत अच्छी मिलती है, ऐसे लोग बोलते हैं। आज हम ट्राई करेंगे आज और आपको बताएंगे जल्दी। ऋषिकेशच्या पुढं आणि व्यास या गावामध्ये थांबलोत आणि इथे हे व्यासगंगा नावाचे हॉटेल आहे। तिथे आम्ही जेवण केले, तर इथे उत्कृष्ट दर्जाचे जेवण आहे। मित्रांनो, आपण देवप्रयाग मध्ये आहोत आणि इथे 2 नद्यांचा संगम आहे। अतिशय सुंदर असं दृश्य आहे। बघायचंय, खरंच बघायचंय। बघा, देवप्रयाग, अलकनंदा व भागीरथी या 2 नदीच्या संगमावर वसलेले सुंदर गाव। रुद्रप्रयागच्या थोडंसं पुढे आलो, इथं एक टी ब्रेक घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात केदारनाथच्या दिशेने जाणार आहे। आज आम्ही केदारनाथला जात असताना तिलवाडा येथे चहा घेण्यासाठी या ठिकाणी थांबलो आणि समोरच हे झाड दिसत आहे तुम्हाला मोठमोठे। तर हे झाड म्हणजे जिम्नोस्पर्म आणि या झाडाचं नाव आहे पायनस। हे आपल्या जमिनीपेक्षा 1,500 फूट किंवा 3,000 फुटाच्या वरी व पर्वत रांगांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। थोडा चहा घेतो, बराच वेळ झाला गाडीमध्येच होतो। आता कुठं चहा घ्यायला टाइम भेटलाय। अंधार पडत आहे आणि आजचा संपूर्ण दिवस हा या गाडीमध्ये गेला। सोनप्रयाग पासून 1-1.5 किलोमीटर अलीकडं रामपूर नावाचं गाव आहे। त्या गावात आम्ही मुक्काम करत आहोत आणि इथं अतिशय मुसळधार असा पाऊस येत आहे। या ठिकाणी आम्हाला 1,000 रुपयामध्ये 1 रूम भेटली। आम्ही 3 रूम केलेले आहेत आणि एका रूम मध्ये आम्ही 4-4 जण ऍडजस्ट झालेलो आहोत आणि इथे येईपर्यंत आम्हाला नेटवर्कचा कुठे प्रॉब्लेम आलेला नाही। सकाळी चहा घेऊन सीतापूर या ठिकाणावरून सोनप्रयाग जाण्याचे नियोजन होते व पहाटे या ठिकाणी खूप सुंदर वातावरण होते। निसर्गाच्या सौंदर्याचा हा आविष्कार या पहाटेची शोभा वाढवत होता। निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण म्हणजे मानवी फोटोशूटचा हा दैदिप्यमान सेट आणि आपल्याकडे मॉडेलची काय कमी आहे।
सोनप्रयागच्या थोडंसं अलीकडं गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आम्ही आता तिथून पायी जात आहोत सोनप्रयाग इथून जवळजवळ 500 मीटर आहे आणि तिथून पुढे आपली ट्रेकिंग चालू होणार आहे मंदिराच्या दिशेने. तर मग चला. ही जी मागाव हॉटेल दिसते, हॉटेल थापा, यामध्ये आम्ही सकाळचा नाश्ता केलेला आहे. अतिशय सुंदर असा नाश्ता आहे. थोडा महाग आहे पण चव एकदम व्यवस्थित होती. अगदी खरं सांगतोय, थापा नाही मारत. या थापा हॉटेलमध्ये एकदम चांगला नाश्ता भेटतोय. इथं आल्यावर तुम्ही इथे येऊ शकता. पाठीमागं आम्ही महाकालचे टी शर्ट घेतले तर त्यांनी आम्हाला आधी 180 सांगितले होते, पण आम्ही त्याला म्हणलं 150 रुपये दे का. त्यांनी आम्हाला 150 रुपयाला ते शर्ट लावले आणि आता इथून पुढं आम्ही जातोय पुढं. इथून 4 किलोमीटर आपल्याला या गाडीने जायचं आणि या 4 किलोमीटरचा चार्ज 50 रुपये घेत आहे. आपण इथपर्यंत गाडीने आलो. आता इथून पुढं आपल्याला पायी जायचं आणि जर पायी जायचं नसेल तर इथं दुसरं ऑप्शन आहे खच्चरचं. त्याचा चार्ज आहे 2500 रुपये. आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता सध्या ऊन आहे त्यामुळे थोडी गरमी होत आहे, पण आपण आता वर जाऊ. तिकडं थंडी असेल. इकडचं वातावरण खूपच सुंदर आहे आणि इकडं खूप मोठमोठाले डोंगर आहेत. आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून आपल्याला 16 किलोमीटर पायी चालत जायचं आहे आणि हा ट्रेक खूप दमछाक करणारा असेल आणि मजा पण खूप येणार आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर भाविक आज सोमवार असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने हजर आहेत. जवळजवळ 15-20 मिनिट झालं चालतोय आणि एखादा किलोमीटर अंतर पार केलं असेल. वातावरण थोडं थंड आहे त्यामुळे थकवा काही लागत नाहीये. पुढं पाहू. तर मित्रांनो, ही आहे आपल्या प्रवासातील सोबती मंदाकिनी नदी. मंदिरापर्यंत जाण्यासाठी जी पाऊलवाट आहे ती या नदीच्या शेजारून. गौरी कुंडला भेट देऊन आता आम्ही पुढं केदारनाथ. पावसापासून वाचण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर हे असं बांधून ठेवलेले पत्राचे शेड. जवळजवळ 2.5 किलोमीटर पायी चाललो. आता इथून 13.5 किलोमीटर अजून पायी चालायचंय आणि थोडासा थकवा आलेला आहे. पण खरं सांगायचं झालं तर मजा खूप येत आहे. तिथलं वातावरण खूप सुंदर आहे आणि टप्प्याटप्प्यावर हे असे छोटे छोटे धबधबे आहेत. हे जे खच्चर आहेत त्यांनी खाली घाण केलेली आहे आणि त्याचा असा उग्र वास येत आहे. याचा त्रास भाविकांना खूप होत आहे.
ज्याचे खच्चर आहेत त्याने किंवा प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा असे मला वाटते. अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे. खाली फोटो काढण्यासाठी खूप गर्दा झालेला आहे. वाटेत मला हा फेसाळणारा सुंदर धबधबा दिसला. मनावर आलेला सीन दूर होण्यास खूप मदत झाली. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे हे बाकी ज्योतिर्लिंगाच्या तुलनेमध्ये सर्वात उंच जागेवर स्थित आहे. वर जाताना टप्प्याटप्प्यावर असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतील आणि हा निसर्गाचा एक अद्भुत आविष्कारच आहे असं मी म्हणेन. आताशी आम्ही 3 ते 4 किलोमीटर आलेलो आहोत. एन्जॉय करतोय, मस्त हॅपी. जय बाबा केदारनाथ. जय भोलेनाथ. 3-3.5 किलोमीटर चालल्यानंतर या ठिकाणी थोडा विश्राम करण्यासाठी आम्ही थांबलो. इथे एक छोटीशी हॉटेल आहे. इथं थोडासा अल्पाहार करून पुन्हा मार्गस्थ होऊ पुढे. मॅगी खाऊन आम्ही पुढे निघालो. अतिशय सुंदर अशी मॅगी होती आणि आता बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. पाऊस आला तर मजा पण येईल आणि थोडीशी फजिती पण होईल. आपल्या या सुंदर प्रवासामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि मजा येते. हे पहा, वाजलेले आहेत. थकवा खूप येत आहे आणि इकडून आता ऊन चमकते म्हणून मी डोळे झाकत आहे. त्या सगळ्या गोष्टीवर मी एकच म्हणेन, मैं झुकेगा नाही सारा. जवळजवळ आम्ही 9 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि थकवा लागलाय. पण एवढी एनर्जी कुठून आली मला कळलं. मी इतक्या लांब चालू शकतो. या ठिकाणी टप्प्याटप्प्यावर असे हॉटेल, छोटे छोटे दुकान आहेत. त्याची भाविकांना खूप मदत होते. पण यात एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथे सिगरेट विकल्या जातात. या ठिकाणी बिस्लरी बॉटल ही 50 रुपयाला दिली जाते आणि जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं रेट पण वर जातात. आणि सांगायचं झालं तर आम्ही खूप थांबत हा ट्रेक करत आहोत. थकवा लागत आहे पण जे वाऱ्याची अशी गार झुळूक येते तिला कशाचीच तोड नाही. जवळजवळ 7 तास झाला मी कंटिन्यू चालतोय आणि वरती खूपच थंड वातावरण आहे. पाठीमागं पाहू शकता डोंगराला बर्फाची चादर घातलेली आहे.
इथे पोहोचण्यासाठी आम्हाला रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मंदिराकडे आपण उद्या सकाळी जाऊ. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि थंडी खूप खतरनाक वाजत आहे. पाठीमागं पाहू शकता तुम्ही केदारनाथ मंदिर आहे आणि आम्ही इथे तिवारी हॉटेल म्हणून आहे, तिवारी हॉटेल, तिथे जेवण केलं. उत्तम दर्जाचं जेवण त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता रूमवर जाऊन आम्ही झोपणार आहोत. थंडी ही अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलची आहे इथं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती, आम्हाला 2 तास लागले आणि पाठीमागं पाहू शकता किती सुंदर दृश्य दिसत आहे. अतिशय सुंदर दृश्य आहे आणि थंडीचा विषयच नाही, खूपच थंडी आहे इकडे. मंदिराच्या पाठीमागं पाहू शकता पर्वतावर बर्फ आहे आणि त्यावर ऊन पडल्यामुळे त्याची सुंदरता खूप वाढलेली आहे. खूपच सुंदर दृश्य दिसत आहे. केदारनाथ हे मंदिर कात्याहारी शैलीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी राखाडी रंगाच्या वालुकाश्यम दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. या मंदिराचे छत लाकडी असून त्यावर कळस हा सोन्याचा आहे. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत खुले असते. 2013 मध्ये आलेल्या पुरात केदारनाथ हे गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील खूप मोठे नुकसान झाले. केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी असा होतो. दुपारचे 12 वाजत आहेत आणि गर्दी इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात कसा आहे, अतिशय सुंदर असे वातावरण आहे. मंदिराच्या पाठीमागं पाहू शकता बर्फ आहे, त्याच्यावर आता ढग जमा झालेले आहे. विहंगम असं दृश्य दिसत आहे. भाविकांची संख्या अतिशय मंगलमय वातावरण आहे आणि आता अर्ध्या 1 तासात आम्ही इथून परतीची वाट धरणार आहोत. खाली जाताना पण खूप मजा येणार आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असणाऱ्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी मान्यता आहे. आम्हाला काल इथे येण्यासाठी 8 घंटे लागले आणि अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे. स्वर्ग सुखाची अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ही जागा आहे. या जागेला तुम्ही नक्की एक भेट द्या, एवढंच सांगेल. आणि आता आम्ही थोड्याच वेळात परतीची वाट धरणार आहोत. पाहू पुढं. आम्ही या ठिकाणी 2 रूम केल्या होत्या, त्यात आम्ही 13 जण होतो. पर पर्सन 1000 रुपये एवढा खर्च इथं आलेला आहे
भोले बाबा केदारनाथ दर्शन पाके हमें अत्यंत खुशी हुई, आनंद हुआ, एहसास हुआ स्वर्ग में गए। जय खूप धन्य झालो केदारनाथच्या दर्शनाला बोलवलं महादेवाचं. खूप उंच आहेत, स्वर्ग इथं आहे आज कळलं. धन्यवाद. जय बाबा भोले. आज या ठिकाणी आम्ही केदारनाथ देवदर्शनासाठी आलो असताना बाबांचं दर्शन घेतलं आणि इथं येऊन एकदम मन प्रसन्न. आणि स्वर्ग काय असते ते इथं आल्यावरच आपल्याला कळल. आणि स्वर्ग जसं म्हणते स्वर्गामधून हवा इथं येते ते वाक्य एकदम 100% खरं आहे. एकदम नंबर 1 वातावरण आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये बाबाचं दर्शन सकाळी खूप मस्त वाटलं इथं येऊन. काल 8 तासाच्या चालल्यानंतर जो थकवा जाणवत होता तो बाबा केदारनाथच्या दर्शनाने असा पूर्णपणे निघून गेला. आणि काल रात्री अभिषेक झाल्याच्या नंतर आज सकाळी पुन्हा दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जय बाबा केदारनाथ. ते येऊन आम्हाला 8 तास झाले, 8 तास लागले येण्याकरता. तर आता आम्ही नाईटचा मुक्काम इथे केदारनाथला केलेला होता. तिथलं वातावरण रम्य, असं वातावरण खूप सुंदर आहे. जसं काय असं वाटतं स्वर्गात आल्यासारखं वाटतं. खाली उतरायला चालू केलेलं आहे आणि पाठीमागं पाहू शकता ढग खूपच सुंदर दिसत आहेत. वरतून खाली येताना खच्चर घेतले होते. पर पर्सन 1700 रुपये चार्ज घेतला. आणि वरून खाली येताना भरपूर असा पाऊस होता. आता अर्ध्या वाटात आलेलो आहोत आणि इथं थांबलो आहोत थोडा वेळ. धरतीवर स्वर्ग कुठं आहे ते पाहायचं असेल तर आपण जरूर केदारनाथच्या यात्रेला जावं. तिथे गेल्यावरच कळतं की धरतीवर स्वर्ग कुठे आहे आणि जी भगवंताची ताकद आहे ती केदारनाथला गेल्यावरच आपल्याला लक्षात येते. केदारनाथ मंदिराला भेट दिली आणि केदारनाथ मंदिराने माझ्या मनात एक वेगळेच घर केलं. आणि म्हणून मी हे छोटंसं केदारनाथ मंदिर घरी घेऊन जात आहे. सुरक्षितरित्या खाली आलेलो आहोत. आता इथून 4 किलोमीटरवर सोनप्रयाग आहे. खूप मजा आली. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला नका. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सगळे आले का?